मी आज तुमच्यासोबत मटनची रेसिपी शेअर करणार आहे. माझ्या पद्धतीने मी कशी करते ते त्याच्यामध्ये ते येसवार टाकून केलेलं आहे. ते आईनं दिला होता मला. मी आता डिसेंबरला गेले होते तेव्हा. तर बघा, भाजी तर सगळ्यांनाच आवडली. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि सांगा मला कमेंटमध्ये की कशी झालेली आहे ते. आमच्याकडे तर आवडीनंच असते संडे स्पेशल चिकन भाजी किंवा मग बिर्याणी. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी पहिले तर मटण मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेले, त्याच्यातलं पाणी सगळं निसरू दिलेले आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि काळी मिरी आणि लवंगा दालचिनी टाकून शिजवून घेतलेले. थोडंसं लिंबू पिळलं होतं त्याच्यामध्ये मी. आणि इकडं मी कांदा फोडणीची तयारी करते आणि अगोदरच मी कांदा वगैरे भाजून घेतला होता. कांदा, टमाटर आणि खोबरं भाजून घेतलं, त्याची बारीक पेस्ट केली आणि आलं लसूण मसाला तर ते मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतले, मिक्सरला बारीक नाही केलं, कारण त्याच्यातून रस निघते कुटून घेतल्यावर. असं मिक्सरला जर बारीक केलं तर ते असं कट होऊन येते, त्याच्यामुळे मी हे ठेचून घेतलेले. तशीच टेस्ट भारी लागते म्हणून शेण्या. आणि इकडं मी दिलेली हे म्हणजे असं फोडणी केलेली, त्याच्यामध्ये सगळा ते मसाला मिक्स केला आणि याच्यामध्ये दोन चमचे मी लाल मिरची टाकलेली. हे घरगुती मसाला आहे सासूबाईने केलेला. आणि त्याच्यामध्ये मी हे माझ्या आईनं दिलेला येसवार, म्हणजे असं सगळं मिळून मी त्याची ग्रेव्ही बनवून घेतली सगळी. पाणी टाकून परत मी झाकण ठेवून दिलं होतं त्याच्यावर. आणि आता शिजलेलं मटण पण त्याच्यामध्ये टाकलं. बघा एकदा ट्राय करून तुम्ही, नक्कीच छान होईल. आमच्याकडे तर सगळ्यांनाच आवडली. आणि छान तर्री येण्यासाठी त्याच्यावर मी गरम पाणी टाकलेले. कधी पण गरम पाणी टाकलं ना तरी छान येते, त्याच्यामुळे मी गरम पाणी टाकलेले. सगळं जेवण ते झाल्यावर मी आता भाज्या पण काढलेत बाजारातून आणलेल्या. बाजारात जास्तच गर्दी होती. आज रविवार असल्यामुळं सगळे लोक बाजारात गर्दी करतात तिथं, आणि चांगला भाजीपाला भेटते ना, त्याच्यामुळं लयच गर्दी होती. घेतलं आम्ही थोडंसं आणि आलो. म्हणजे मी भाज्या जास्त घेतच नाही, 4-5च भाज्या घेत असते मी. सांजे, तुला स्ट्रॉबेरीचा ज्यूस पाहिजे? स्ट्रॉबेरी हां पिणार ना? मग मी 4 वाजता बनवून देते. काय असंच खाते? असंच खाते नाही? असं लय आंबट लागते ग, जास्त आंबट लागते. ही चवळी आणलेली, चवळी उद्या टिफिनमध्ये द्यायला, उद्या किंवा मग बुधवारी. भिजवलेली आहे. मेथी गावाकडं 10 रुपयाच्या 3 जुड्या देतात. इथं काही ठिकाणी 20 रुपयाला 1 जुडी देतात. आणि मी एक अशीच गावाकडली एक आजी बसलेली होती, तिच्याकडून घेतल्यात मी. तिनं मला 10 रुपयाला 10 रुपयाला 1 दिलेली. म्हणजे थोड्या अंतरावरच तिथंच बाजारामध्येच जागा बदलली की लगेच भाजीचा भाव पण बदललाय. काही ठिकाणी 20 रुपयाला आणि काही ठिकाणी 10 रुपयाला. आणि ही गावराने त्या आजीजवळून कोणी घेत नव्हतं, म्हणून मी तिच्याकडून 2 घेतल्या. आणि पालक पण मला काही ठिकाणी 20ला देऊ लागले, काही ठिकाणी 15ला होती आणि काही ठिकाणी 10ला होती. एकाच रांगेत बसलेले असतात बरं ते लोक भाजीला घेऊन, पण तरी पण असं काऊन ठेवतात की. आणि कांदे पण आणले, मिरच्या. आणि ह्याचा उद्या टिफिनमध्ये पराठा ना. खाते ना? थालीपीठ आवडते ना? नाही? दादाला आवडते. आता मी सगळं धुवून ठेवणार. अद्रक हे ते सगळं पाण्यात टाकून ठेवणार, मीठ टाकून. याला 1 तास तसंच राहू देणार मी, कारण याच्यावर फवारलेलं असते.
हे केमिकल सगळं निघून गेलं पाहिजे त्याच्यावर. मी मुलांसाठी द्राक्ष पण आणलेत, ह्याला पण धुवून मिठाच्या पाण्यात ठेवून देते मी. अजून आलं नाही बरोबर याचं सीझन. थोडे आंबट, हे जे हिरवे आहे ते थोडेसे आंबट लागतात आणि हे थोडेसे पिवळे झालेले ते थोडे चांगले लागायले. पण आता हे मुलं मागतात म्हणून नाही घेतले. धुवून घे तसं नको. आणि अजून इथं मुलांना डाळिंब आणलेले आहे, त्याचे दाणे काढून छोटा टिफिनमध्ये भरून दिलं तर खातात, नाही तर मग खात नाहीत. असं जर दिलं तर नाही खात. मी लगेच अशा बास्केटमध्ये भरून ठेवते हे आणि केळी. यावेळेस थोडे फ्रूट कमी आणले का, जे गेल्या वेळेस आणले होते रोज रोज दिलं की मुलं खायला गेलेत. पपया पण गेल्या वेळेस आणलेली थोडीशी फिकी निघाली, जास्त गोड नव्हती निघाली, त्याच्यामुळे आज लिमिटेडच आणले. गेल्या वेळेस जरा जास्त झाले होते फ्रूट, संपले ते पण कसं मग रोजच द्यावं लागते. खायला गेलं तरी मग जबरदस्ती करून द्यावं लागते की बाबा घे खा म्हणून. आता हे कसं थोडंसंच असल्यामुळं कसं आवडीनं खातात. एखादं रोज एक खाल्लं तर मग त्यांना बरं वाटते. मग आणि मी पण ते खराब व्हायले म्हणून मग सारखं त्यांना द्यायला भाग पडू लागले, म्हणजे देऊ लागले सारखं सारखं त्यांना. आता हे एवढं झालेलं आहे. 8 दिवसाचा भाजीपाला आहे, मधात नॉनव्हेज होत राहते, त्याच्यामुळं हे त्याला मी मीठ टाकून पाण्यामध्ये ठेवून देणार 1 तास. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादामुळे मी सगळ्यांचे आभारी आहे. कालचा व्हिडिओ बरेच जणांनी आवडीनं पाहिला आणि आवडला पण सगळ्यांना. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. हो संची? हां, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बोल की.